देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. अगडतून नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा. पावणे तोडा कमरी कर पटा बिगिर मस्तकी तुरा. खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट. सदानंदाचा येळकोट. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा. हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा. असा हे शक्तीचे मूळ स्वरूप आहे. ऊर्जेचा एक स्रोत आहे. ही आदिशक्ती आहे. तुझे डोळे उघड. तुला काही आठवतंय का की मी तुला कुठे घेऊन गेलो होतो ते? अंधुक अंधुक आठवतंय. तुला ते सगळं नाही आठवणार. पण मला खूप शांत वाटतंय. म्हाळसा, तुझ्यातल्या मूळ स्वरूपाला आठवायचा प्रयत्न कर. मी कोण आहे हा प्रश्न सतत स्वतःला विचारत राहा. म्हणजे सर्व प्रश्न मिटतील. तुला तुझी सर्व उत्तरे मिळतील. देवा, पाहुणे आले आहेत. कोणीच कसं बाहेर दिसना. काय म्हणायचं काय? अरे हाय का नाही कोणी घरात? आजा, ए आजो, बानू, ए बानू, बानू, आज तू? वय मॅच काय झालं रे वरडायला?
काय नाही ती जेजुरीला निघालोय म्हणून आलो होतो. आजान बानू कुठं दिसेना. ती गेले कवाच. गेलं कुठं? कुठं म्हणजे जेजुरीला. जेजुरीला? अगं पर काय म्हणजे वस्तीवली जी जी लोक जाणार होती का नाही तर आम्ही समधी एकत्रच जाणार होतो. आजा असं न सांगता कसं काही गेला बरं? आत्ता मला काय ठाव. तुझा की तुझा आज जाणार असशील तर आत्ताच निघ. उगा उशीर नको करू. निघ. वय वय आता इथं थांबून तरी काय करू. निघतो. हा निघ. वर्षाला सांगितलं होतं बानूच्या घराकडे ध्यान ठेव म्हणून. ती करायचं राहिलं कुणीकडे गेला कुणा ठाव. हे जेजुरीला जायचं म्हणून गाठुडा आणाय गेला असेल घरला. नाही पण आता निघाय हवं. लागलीच निघतो आणि बानूला वाटतच गाठतो. हा चला रंगाराव चला. आता बानू दिसपत्र भाकरेचा टोकडा बी खात नाही म्या. चला. आता गावते बघ तुला बानू. वाटच बघ. आई, बाबा, आई, बाबा, कसे आहात तुम्ही? तुम्हाला कधी भेटते असं झालं होतं मला. आम्ही कसे आहोत यापेक्षा तू सुखी आहेस ना हे पाहूनच बरं वाटलंय. आम्हाला कधी एकदा तुला पाहतोय असं झालं होतं बघ. लतिका कशी आहेस? मी बरी आहे. तिम्माशेठ, जेजुरीत आपले स्वागत आहे. आपला प्रवास व्यवस्थित झाला ना? हो. विवाह तिथी निश्चितीनंतर पुन्हा एकदा राज्याभिषेकाच्या निमित्ताने जेजुरीस येणे झाले. आम्हाला तर इथे येण्याची खूप ओढ लागली होती. आपल्या राज्याभिषेकाच्या निमित्तानं जेजुरीच्या वेशीपासून सर्वत्रच उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण अनुभवायला मिळालं. हो, खंडेरायांच्या राज्याभिषेकाचे सगळ्यांनाच वेध लागले. लतिका, अतिथी कक्षात यांच्या निवासाची सोय करायला घे. हो. या. पण काय झालं बाबा? खरं तर विवाहानंतर मुलीच्या घरी जलग्रहण ही न करण्याची रीत आहे. परंतु आम्हाला राज्याभिषेक सोहळ्याचे आपण व्यक्तिगत निमंत्रण पाठवले आणि आपल्या निमंत्रणाचा आम्ही कसा अवेअर करणार? शिवाय यांनी हट्ट धरला होता. तिम्माशेठ, याचे औपचारिकतेचे दडपण आणण्याची काहीच आवश्यकता नाही. हे आपले घरच समजा. या. आई, बाबा, या. आपण अतिथी कक्षात जाऊया.
तू सदैव अशीच आनंदी आणि हसतमुख राहा म्हाळसा. प्रणाम आचार्य. आज बऱ्याच दिवसांनी गाठभेट झाली. तुला पुन्हा कुंभक बद्दल काही सांगायचं नाहीये ना? नाही आचार्य, कुंभकला कुणीही समजावू शकणार नाही. त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळेलच. आज मी एका वेगळ्याच कारणाने या ठिकाणी आले. बोल, मी तुला काय सहाय्य करू? आचार्य, कुंभकच्या तोंडून खंडेरायांच्या राज्याभिषेकाबद्दल कळलं आणि आपणही त्या राज्याभिषेकासाठी जेजुरीला जाणार असल्याचं समजलं. होय, खरे आहे ते. आचार्य, आपण दैत्यांचे गुरु आहात. दैत्यांचा उद्धार केवळ आपणच करू शकताय. आता मी तुला काय सहाय्य करावे अशी तुझी अपेक्षा आहे? आचार्य, आज मी केवळ ही विनंती करण्यासाठी इथे आले की आपण राज्याभिषेकाच्या ठिकाणी जाणारच आहात, तर माझ्या भ्रमिष्ट मुलाला क्षमा करण्याची विनंती आपण खंडेरायांना करावी. तुला कळतंय का तू काय मागतेस ते? ज्या दैत्याने खंडेरायांच्या विवाहात मायावी रूप धारण करून सुवर्ण दर्पण चोरण्याचा प्रयत्न केला, त्याला क्षमा करण्याची मी खंडेरायांना विनंती करू? होय आचार्य, कारण त्याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळाली. त्याने त्याचे भोग भोगले आहेत आणि मुख्य म्हणजे हे सारं त्याने कुंभकच्या सांगण्यावरून केलंय. आचार्य, जर आपण सांगितलं तर खंडेराय आपल्या विनंतीचा विचार नक्की करतील याची मला खात्री आहे. विवाहानंतर कधी तुम्हाला भेटते असं झालं होतं मला. अगं, या तर म्हणत होत्या गडाच्या पायथ्याशी राहू, परंतु लवकरात लवकर जेजुरीला जाऊ आणि म्हाळसाचा संसार पाहू. श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा पाहायला मिळणं ही खरोखरच परमोच्च भाग्याची गोष्ट आहे. हो, निरनिराळ्या ठिकाणाहून अनेक लोक या ठिकाणी सोहळ्यासाठी येणार आहेत. येणारच. श्री खंडेरायांच्या राज्याभिषेकाचा सोहळा आहे, साधी सुधी गोष्ट नव्हे. क्षमा असावी, माझ्या साधनेची वेळ झाली आहे. मला निघावं लागेल. अंतःपुरात त्याची व्यवस्था केलीये. या, मी आपणास दाखवतो. या. आई, बस. तुला काय हवे आहे? आधी माझ्या समोर ये. डोळे भरून तुला पाहू दे. मला सांग, तुझा संसार कसा चाललाय? खूप छान. जेजुरीतली सगळी लोक मनाने खूप छान आहेत. मला नेवासातली आठवणच येऊ देत नाहीत. आणि श्री खंडेराय? तेही काळजी घेतात माझी. देवी, जेजुरीत आपलं स्वागत आहे. मी आत्ताच माळसाला विचारणार होते, जेजुरीत आल्यापासून तुमचे आणि प्रधानजींचे दर्शन नाही झाले. हो, आपण आल्याचं मला समजलं. मी आपल्याला भेटायला येणारच होते, परंतु राज्याभिषेकाची कामं अंतिम टप्प्यावर आली आहेत. त्याची व्यवस्था आणि नियोजनात व्यग्र होते.
देखील त्याच कामात आहेत. म्हाळसा, मला तुमच्याशी जरा महत्वाचं बोलायचं होतं. आपण जरा बाजूला जाऊन बोलूया का? हो, या. काय बोलायचंय तुम्हाला माझ्याशी महत्वाचं? म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की आपण इकडे बाजूला घेऊन बोलतोय? लतिका, इथे ये. काय अक्का? लक्ष्मी देवी माळसाला घेऊन अशा बाजूला का गेल्या असाव्या? आता ते मला कसं ठाऊक असणार? तुला कसं ठाऊक असणार म्हणजे? माळसाच्या बाबतीत जे काही चालू असेल ते बाकी कोणाला ठाऊक नसेल तरी चालेल, पण तुला नक्कीच ठाऊक असलं पाहिजे. काय? हो. मला सांग, माळसा काय म्हणते? चांगली आहे, सुखावली आहे. काल रात्री घडलेल्या प्रसंगानंतर मी आपल्याला भेटलेच नाही आणि आज प्रातः समयीपासूनच राज्याभिषेकाच्या व्यवस्थेचं काम चालू होतं, म्हणून मी आता आपल्याला भेटायला आले. आता मी ह्यावर काय बोलणार, मला काही कळतच नाहीये. हो, तुमचं समाधान झालं असं उत्तर तुम्हाला मिळालं ना? सारं काही नीट आहे ना? लतिका, मी तुला काय विचारते आहे, सारं काही सुरळीत आहे ना तिच्यात आणि खंडेरायांमध्ये? हो, म्हणजे माझ्यापासून काही लपवण्याचा प्रयत्न करू नकोस. तुझ्या या अशा वागण्यावरूनच कळतं आहे की सारं काही नीट नाहीये. नाही अक्का. हो, खरंच आहे ते. त्यांनी मानस सरोवरात मला दिसलेल्या मुलीचा दाखला दिला. पण मला ती मुलगी आठवत देखील नाही. माझ्या अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं नाही आहेत त्यांच्याकडे. परंतु आता मात्र तुम्ही बऱ्याच सावरलेल्या दिसत आहात. तुमचे आई वडील आले आहेत म्हणून हा बदल झालेला दिसतोय. नुसतं त्याने नाही, आज सकाळी देवघरात असताना हे मला एका वेगळ्याच विश्वात घेऊन गेले. त्या विश्वात गेल्यावर अचानक मनावरचं दडपण दूर झालं. सैरभैर झालेलं मन शांत झालं. कारण जर तसं असतं तर लक्ष्मी देवी माळसाला घेऊन अशा बाजूला बोलायला गेल्या नसत्या. नाही, कदाचित त्यांना राज्याभिषेकासंदर्भात काहीतरी बोलायचं असेल. हे असे दाखले तू कोणाला देतेस लतिका? मला? अगं, मी माळसाची आई आहे आणि जर तिला राज्याभिषेकासंदर्भातच बोलायचं असतं तर ती इथेही बोलू शकली असती, अशी बाजूला गेली नसती. आता जरा बरं वाटतंय बघा. म्हाळसा, तुम्ही सारं काही जाणताच, परंतु मी तुम्हाला आत्ता मुद्दाम भेटायला येण्याचं कारण निराळं आहे. आज विवाहानंतर प्रथमच तुमच्या माहेरची माणसं जेजुरीत आली आहेत. राज्याभिषेकाबरोबरच तुमचा संसार कसा सुरू आहे हे पाहायची उत्सुकता देखील त्यांना असणारच. आणि अशा वेळी खंडेरायांबाबतची ही गोष्ट
अनावधानाने का होईना त्यांच्या कानावर पडली तर गैरसमज व्हायचा. मला सांग, नक्की काय चाललंय? ते अक्का ते अगं अशी अडखळत बोलू नकोस. नक्की काय आहे ते स्पष्ट सांग. लतिका सांग मला. अगं नक्की काय चाललंय? हा सारा काय प्रकार आहे? मला ठाऊक आहे तुला नक्की काहीतरी माहित असेल. हो, मला कळतंय तुम्ही काय सांगण्याचा प्रयत्न करत आहात ते. पण या संदर्भात मी माझ्या घरच्यांना काही झालं तरी कळू देणार नाही. काळजी घ्या, येते मी. अक्का, खरं तर मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं, सांगायचं होतं तुम्हाला काहीतरी. लतिका, काय सांगायचंय तुला आईला?